आता मुद्द्यावरती येऊयात की राईट टाइम फॉर रिलेशनशिप म्हणजे प्रेमात पडण्यासाठीचं योग्य काही टाइम असतं का, असेल तर ते कोणतं, नसेल तर का नाही, वगैरे वगैरे. प्रेमात तुम्ही कधीही पडू शकता, म्हणजे माणूस कधीही प्रेमात पडू शकतो. फक्त बॉलिवूडचा इम्पॅक्ट जरा जास्त असतो. म्हणजे मी तर 10वीत प्रेमात पडलेलो. त्याला प्रेम म्हणायचं नाही म्हणायचं काय, आय डोंट नो. अट्रॅक्शन असतं किंवा काय गोष्टी असतात. त्यामुळे प्रेमात पडण्याचं असं विशिष्ट वय नाही आहे, पण एक स्वतःमध्ये तेवढी ती मॅच्युरिटी यावी लागते. पुढच्या गोष्टी काही सांगतो मी, पुढचे मुद्दे ते एकदा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. पुढची गोष्ट अशी आहे की कुणीतरी असावं आपलं असं वाटायला लागतं, आणि मग 16वं वरीस धोक्याचं जसं म्हणतात ना, तिकडे तुम्ही सावरायला लागतं, आणि त्या वयात आपल्याला सावरणं जमत नाही. मग तिकडून आपली सुरुवात होते. म्हणजे ते कोणीतरी पाहिजे असतं, कोणीतरी असावं, कोणीतरी आपल्याला समजून घेणारं असावं. घरचे आई बाबा भाऊ बहीण याच्यापेक्षा कोणाकडे तरी मला काय म्हणून व्यक्त होता येईल असं कुणीतरी असावं असं वाटायला लागतं, आणि इकडे कुठेतरी सुरुवात होते. आणि मग पुढे जाऊन असं असतं की ते वय प्रेमात पडायचं नाहीच आहे. मग 16वं वर्ष धोक्याचं ते वर्ष प्रेमात पडायचं नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग 18+ झाल्यावरती ते आहे का, त्यावेळी प्रेमात पडायचं का? तर ते देखील माझ्या मते बरं का, ते देखील नाहीये. कारण तुम्ही 18-20 वर्षाचे असता तेव्हा प्रेमात जर पडलं, कारण ही वेळ असते की काहीतरी करिअरमध्ये सेट व्हायचे, करिअर सेट करायचे, आणि यावेळी जर आपण रिलेशनशिपमध्ये पडून जर तिकडेच वेळ घालवायला लागलो, नको त्या गोष्टींमध्ये अडकलो, एन्झायटी, रेस्टलेसनेस, प्रॉब्लेम यायला लागले, पॅनिक अटॅकपर्यंत जातं, ब्रेकअप झाले, त्याच्यात अडकून बसतो, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, स्टडी, करिअर इकडे दुर्लक्ष होतं. अशा गोष्टी करत गेला आणि करिअर जर सेट नाही झालं तर तुमचं आयुष्य बर्बाद होतं. तर याच वेळी आपण रिलेशनशिपमध्ये पडून पण खूप जास्त वेळ वाया घालवतो. म्हणजे चॅट असेल, व्हिडिओ कॉल असेल, फिरणं बिरणं इकडे तिकडे, त्यामुळे आणि हे सवयीच्या गोष्टी होऊन जातात. त्यामुळे आपल्या करिअरला तेवढा वेळ मिळत नाही असं मला वाटतं. आणि ह्या वेळी मला असं माझं पर्सनली काही अनुभव असतील किंवा इतर लोकांचे अनुभव असतील असं सांगतो की यावेळी प्रेमात पडलेले ना प्रेम सक्सेस होण्याचा रेट खूप कमी आहे. म्हणजे असे 18-20 प्रेमात पडलेले लोक पुढे जाऊन त्यांनी मोठं होऊन लग्न केलंय असे खूप हाताच्या बोटावर मोजणीत लोक असतील. त्यामुळे मग या टाइमपासमध्येच कुठेतरी मोडायला जातं, आणि टाइमपास करायचं असेल तर प्रेमात पडू नका असं मला शुद्ध वाटतं. ओके. आता 20-21 पडायला हरकत नाही, पण कसं आहे, हे प्रेम मॅच्युअर नसतं काही वेळा. ओके, असं होतं. आणि पुढे काय मग ब्रेकअप होतात, त्रास होतो, लाईफचा सगळ्या खेळ होऊन जातो, आणि खूप कमी नाते कॉलेजमध्ये जसं म्हटलं की सुरू होऊन ती लग्नापर्यंत जातात. बेटर काय की करिअरकडे थोडं, असं नाही म्हणत मी की सगळेच प्रेम खराब असतं, असेही काही सुंदर नाती असतात. असं नातं असेल तर हरकत नाही की जे नातं तुम्हाला करिअरमध्ये मदत करतं किंवा तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याला मदत करतं, तुमचं ते इन्स्पिरेशन असतं, अशी नाती सुद्धा असतं. असं काही नातं असेल तर इट्स ओके, पण उगाच वेळ वाया घालवणारं नातं हे नको आहे. मग मला असं वाटतं की बेटर करिअर थोडं सेट करा, चांगले मार्क्स, चांगलं एज्युकेशन घ्या, आणि 23, 24, 25 तुम्हाला समज येते, थोडं करिअर त्या वयापर्यंत सेट झालेलं असतं, काहीतरी जॉब वगैरे किंवा बिझनेस करायला लागतो, लग्नाचं डोक्यात यायला लागतं, लग्नाबद्दल घरचे बोलायला लागतात, आणि मग त्यावेळी कुठेतरी आपण सिरियस असतो. अशा वेळी जर मला वाटतं तुम्ही रिलेशनशिपचा विचार केला तर तो बेटर ठरतो. कारण 1-2 वर्षात, 2-3 वर्षात तुम्ही लग्न करणार असतात, त्यामुळे तीच व्यक्ती पुढे लग्नापर्यंत घेऊन जाणं, आणि लग्नानंतर मुलं बाळं आणि मरेपर्यंत एकमेकाची साथ देणं हेच खरं प्रेम असतं. फक्त लग्न झालं म्हणजे ते सक्सेसफुल प्रेम झालं असं नाही. त्यामुळे मला वाटतं की हे सुरुवातीचं जे वय मी सांगितलं, यावेळी प्रेमात पडून वेळ वाया घालवण्यापेक्षा करिअर सेट करण्याकडे लक्ष द्या. आणि नंतर असं कळतं की प्रेमात वेळ घालवला आणि मग लग्नाचा विषय येतो त्यावेळी मग घरचे रेडी होत नाहीत, कारण करिअर नाही आहे मुलाचं, काही कमवत नाही आहे वगैरे वगैरे. त्यापेक्षा आधीच कमवायला लागला, आणि नंतर कुठल्या मुलीचा बाब नाही म्हणणार आहे. तुम्ही जर वेल सेटल असाल, तर चांगले असाल, निर्व्यसनी असाल, या सगळ्या गोष्टी सांभाळा. आणि ही मी जे सांगितलं त्या गोष्टी लक्षात ठेवा. 18-19 तुम्ही प्रेमात पडू शकत नाही असं मला नाही म्हणायचं आहे, पण या गोष्टी सगळ्या होऊ शकतात. तुमचं जर इन्स्पिरेशनल प्रेम असेल या वयातलं तर ठीक आहे, नाहीतर बाजूला 23, 24, 25 जरा शिकून घ्या, मॅच्युअर व्हा. प्रेम मॅच्युअर होऊ देत, काय चांगलं काय वाईट कळू देत, नाहीतर आधीच सगळ्या गोष्टी करून तुम्ही रिकामे होता. या वयात सगळं सेक्स्युअल रिलेशनशिप अँड ऑल सगळं करून रिकामे होतं, नंतर त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो किंवा गिल्ट वाटायला लागतं. सो बेटर मॅच्युअर व्हा, स्वतःच्या पायावरती उभं राहायच्या प्रयत्नात राहा. करिअरच्या जर 10 शिड्या असतील तर 2-3 शिड्या तरी चढा.
2-3 शिऱ्या 2-3 पायऱ्या चढल्यानंतर त्या गोष्टींचा विचार करा, असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मलाही ते नक्की जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, ऐकून घ्यायची तुमची मतं. आणि तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स येत असतील रिलेशनशिपमध्ये किंवा ब्रेकअप, पॅचअप, मूव्ह ऑन होण्याला त्रास होत असेल, डिप्रेशनमधून बाहेर पडायचं आहे, करिअर रिलेटेड काही इश्यू आहेत किंवा फॅमिली रिलेटेड काही इश्यू आहेत, तर तुम्ही ते थेट माझ्याशी बोलू शकता. मी तुमचा संपूर्ण प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती आन्सर करेपर्यंत तुमच्याशी बोलतो. पण लक्षात ठेवा, याच्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो आहे 8010093939. या नंबरवरती तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आणि लक्षात ठेवा, हा पेड कॉलिंग सिस्टम आहे, पेड प्रायव्हेट कॉल. तुमचा कॉल प्रायव्हेटच राहील, पण याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात, ते करावेच लागतील. ओके. आणि अजून एक याच्यातला मुद्दा मला सांगायचं की नातं जपताना नावाचं एक छानसं ईबुक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये प्रेमात येणाऱ्या जेवढे काही अडथळे आहेत, जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळे प्रॉब्लेम्सवरती मी उत्तरं देण्याचं, सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते बुक फक्त 99 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तर ते तुम्ही खाली व्हॉट्सअप नंबर जो पडतो फ्लॅश होतो तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके. चला, लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.